पीओपींच्या गणेश मूर्तीचा वाद यंदा पुन्हा रंगणार, कारण काय? नमस्कार, मी प्रियंका. आय लव्ह नगर न्यूज मध्ये आपलं स्वागत. आपल्या सगळ्यांचा आवडता उत्सव म्हणजे आपल्या बाप्पाचा गणेशोत्सव आणि याच गणेशोत्सवात पीओपीचा मुद्दा हा चर्चेत येतोच. प्लास्टर ऑफ पॅरिसने म्हणजेच पीओपीने बनवण्यात आलेल्या 6 फुटांवरील गणेश मूर्तीचं नैसर्गिक जलस्रोतांमध्ये विसर्जन करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाने मागील वर्षी आणि या वर्षीच्या मार्च पर्यंतच्या उत्सवांपुरती परवानगी दिली असली तरी हा विषय यंदा पुन्हा चर्चेत येणार आहे. त्याचं कारण नेमकं काय आहे तेच जाणून घेऊयात. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या म्हणजे सीपीसीबीच्या बदललेल्या भूमिकेच्या आधारे उच्च न्यायालयाचा हंगामी आदेश आला. त्या भूमिकेला पर्यावरण प्रेमी जनहित याचिकाकर्त्यांनी याचिका दुरुस्तीद्वारे आव्हान दिलंय. त्याविषयी 1 जुलै रोजी न्यायमूर्ती अजय गडकरी व न्यायमूर्ती कमल खाता यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी होणार आहे. सीपीसीबीच्या 12 मे 2020 रोजीच्या सुधारित मार्गदर्शक तत्वांप्रमाणे पीओपीच्या मूर्तीवर पूर्ण बंदी असूनही त्याची अंमलबजावणीच होत नाही, हे पाहून उच्च न्यायालयाने गेल्या वर्षी 30 जानेवारी 2025 रोजी पूर्ण बंदीचा आदेश दिला होता. त्यानंतर मात्र मूर्तिकारांच्या अनेक संघटनांनी पीओपीच्या समर्थनार्थ याचिका केल्या, तर राज्य सरकारने पीओपीच्या प्रश्नी राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोगाचा अभ्यास अहवाल मिळून त्या आधारे केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाला विनंती केली. 12 मे 2020 रोजीची मार्गदर्शक तत्वे ही आता मार्गदर्शक सूचनांच्या स्वरूपात आहेत. मात्र पीओपी मूर्तीचं विसर्जन नैसर्गिक जलप्रवाहांमध्ये करण्यासाठी बंदीही कायम राहील. त्यामुळे शिफारशींमधील अटींप्रमाणे गणेश मूर्तीचं विसर्जन होण्याविषयी राज्य सरकारने निर्णय घ्यावा अशी भूमिका सीपीसीबीने मांडली होती. त्यानंतर राज्य सरकारने धोरण आणलं. त्या आधारे उच्च न्यायालयाने 24 जुलै 2025 रोजी हंगामी आदेश दिला. या आदेशानुसार केवळ 6 फुटांच्या वरील मूर्तीचं विसर्जन हे नैसर्गिक जलस्रोतात करण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र अशी परवानगी केवळ मार्च 2026 पर्यंतच्या उत्सवांपुरती असेल असं न्यायालयाने त्या आदेशात स्पष्ट केलंय. या पार्श्वभूमीवर पर्यावरण प्रेमींनी आणि शाडूच्या मातीने मूर्ती बनवणाऱ्या मूर्तिकारांनी ॲडव्होकेट रोनिता भट्टाचार्य यांच्यामार्फत सुधारित याचिका केली आहे. सीपीसीबीने बदललेली भूमिका ही अत्यंत चुकीची आहे. जलप्रदूषण प्रतिबंधक कायद्याअंतर्गत असलेल्या अधिकाराप्रमाणे बंदीचा निर्णय घेतला होता. त्यामुळे सीपीसीबीच्या वकिलांच्या न्यायालयातील तोंडी म्हणण्याने आणि प्रतिज्ञापत्राद्वारे वैधानिक बदल होऊ शकत नाही असं सांगण्यात आलंय. 2020 ची मार्गदर्शक तत्व ही बदलणार असल्याचं केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने म्हटलेलं नाही. या मंडळाच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी सर्व राज्यातील प्रदूषण नियंत्रण मंडळांवर असते. मात्र सीपीसीबीच्या अशा बदललेल्या विचित्र भूमिकेमुळे संपूर्ण देशातील अनेक राज्यांमध्ये पीओपी मूर्तीबाबत गोंधळ होण्याची चिन्ह आहेत. त्यामुळे राज्य सरकारचं याविषयीचं 1 ऑगस्ट 2025 रोजीचं धोरण रद्द करावं व 2020 ची मार्गदर्शक तत्वे बंधनकारक असल्याचं घोषित करण्याचा आदेश सीपीसीबीला द्यावा अशी विनंती सुधारित याचिकेमध्ये करण्यात आली आहे. तुम्हाला या प्रकरणाबद्दल नेमकं काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून सांगा आणि पाहत राहा आय लव्ह नगर न्यूज.